कोण बोलणार सगळ्यात आधी? स्वयंपाक करताना ती खूप घाई करते. ऍक्च्युली घाई करते म्हणजे कसं? एक मिनिट, आधी आरोप मान्य आहे का? नाही. ऐकलं? हा बोला. आरोप मान्य याच्यासाठी नाही, कारण की कसं स्वयंपाक करताना तिला मुलगा कधी रडतो, मुलगी मग काहीतरी सांडवते किंवा त्याला चिमटा घेते, मारते, काही करते, त्याच्यामुळे हिला ते फटाफट आवरून मग हिला बाळाकडे लक्ष द्यायचं असतं. आणि आई काही वेळी मशीन लावते किंवा अजून दुसरं काही करत असते. म्हणजे आई प्रॉब्लेम करते? नाही, प्रॉब्लेम करते असं नाही. मशीन लावते बोललात ना, वॉशिंग मशीन वगैरे लावते, तर म्हणजे तिचं पण लक्ष दुसरीकडे असतं. त्याच्यामुळे हिला काय फटाफट करून त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं असतं. त्याच्यामुळे ते मला योग्य नाही वाटत. आरोप मान्य नाही तुम्हाला? काय वकील जोरदार आहे. माझ्यातर्फे काहीच नाही असं, म्हणजे सून चांगली आहे, स्वयंपाक वगैरे सगळे व्यवस्थित, सकाळी उठून मला टिफिन करून देते, सकाळी उठल्या विशेष म्हणजे मला चाय करून देते, हे माझ्यासाठी खूप आहे. आणि चहा कसा करते? चहा कसा लक्षात राहिलेला चहा सांगाल एखादा? लक्षात राहिलेला चहा खूप साखर घातली होती. बरं वहिनी, मला सांगा तुमच्या लक्षात राहिलेला चहा सांगा. एकदा चहा ठेवलेला आणि एकच कप ठेवलेला आणि काहीतरी काम करायला मी गेले तर ते लक्षातच नाही माझ्या. मग पूर्ण टोप करपला आणि धूर झाला त्याचा. चमचाभर पण नाही झाला चहा? नाही, करपला टोप, सगळा टोप करपला. बाहेरचे लोक घरामध्ये आले, बाबा धूर कुठून येतोय, तुमच्या घरामध्ये वायरचे शॉर्ट वगैरे झाला काय, तर बघायला आले तर मी पण बघितलं, तर मला असं काही दिसलं नाही की बाबा कुठे वायर वगैरे, कारण की आपल्याला दिसतं बाबा स्पार्क होतो, तसं काहीच झालं नाही. तुम्ही बघितलं, अरे मग आपल्याच घरातून धूर बाहेर चाललाय, नक्की झालं काय? मी हिला विचारलं काय झालं, तर म्हणाली काय नाही. मग मी बोललो मला कसला तरी जळायचा वास येतो. तर हिने काय केलं होतं, टोप आहे ना त्याच्यामध्ये पाणी, तो करपला होता, त्याच्यामध्ये पाणी टाकून तो बाथरूमच्या इथे असंच म्हणजे लपून ठेवल्यासारखं ठेवला होता. त्यामुळे तो धूर सगळा बाहेर जात होता. धूर सगळा बाहेर. कधी तुमच्याकडे आल्यावर चहा न घेतलेला बरा. द्या माईक जरा, धीराकडे द्या. मला वहिनीची काही तक्रार नाही, मला दादाची तक्रार आहे. हां, कधी मी कामावरून आला ना तर तो एकदम चिडचिडपणा करतो, तो फास्ट एकदम फटाफट. आणि जर म्हणजे मूड चांगला असेल ना तर मग तो सगळ्यांना हे करून घेतो. फक्त तरी त्याचा राग कंट्रोल करावा. रागिष्ट खूप आहे तो दादा. नाही, पण परत त्याला काय झालं ना तो त्याला खूप पस्तावा होतो, त्याला खूप पस्तावा होतो. हो ना? त्याला कठड्यात त्या दादालाच घेतो आता. काय वहिनी, खरं आहे? हा, थोडासा रागीटच बाबा, थोडासा तापटपणा होतो. पटकन जरा तापटपणावरती कंट्रोल करा, बरं होईल. हा वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यांबद्दल? स्वयंपाक करताना घाई नाही करणं. घाई नाही करणार. दुसरं, चहा पण व्यवस्थित बनवणं, म्हणजे करपवणार नाही याची दक्षता घेणं. ठीक आहे. आणि हो, तुम्ही स्वतःवरती जरा रागावर कंट्रोल करा. नक्की सर. नक्की ना? नक्की. चला, आता 3 आव्हानं आहेत वहिनींना. ही आव्हानं वहिनी कशा स्वीकारतायत ते बघूया. सोपं आहे, एका प्रश्नात अनेक उत्तरं सापडतात. कितवा मजला तुमचा? फर्स्ट फ्लोअर, बी विंग मध्ये. पण तुमचा? फर्स्ट फ्लोअर, सी विंग मध्ये. टप्प्याटप्प्यानेच आहे. बिल्डिंगची रचना कशी होती तुमच्या? अशी आडवी बिल्डिंग होती, अशी होती, अशी होती, कशी? म्हणजे माझ्या खिडकीतनं त्यांची खिडकी दिसत नाही, पण आमच्या बिल्डिंगीत एक देऊळ आहे, तर देवळात गेल्यावर ती खिडकी दिसते. गणपती मंदिरात गेले. सासूबाईंकडे द्या जरा माहिती. तक्रार काय नाही, चांगली आहे, सगळं घर सांभाळलंय माझं. मला रिटायर केले, म्हणजे ते सगळंच करते, काही तक्रार काहीच नाही, काहीच तक्रार. सासरे बुवांचं काय म्हणणं? याच्या हात नाश्ता करून गेला असेल ना, ते परत विचारते आम्हाला कधी बोलवणार आता नाश्त्यासाठी? नाश्त्यासाठी. की गेल्या वेळेला बरा नव्हता झाला म्हणून परत कधी बोलवणार? तसं नाही, असा मला तोच पाहिजे, तोच आयटम पाहिजे. आई कधी काही शिकतच नाही, म्हणजे एवढी सोपी गोष्ट असेल ना तरी सारखी येऊन विचारणार. तर काही शिकवलं दुसऱ्या दिवशी परत तेच विचारणार. तर मोबाईलमध्ये सांगितलं आता मेसेज कसा करायचा, उदाहरण म्हणते विचारणार, अरे हे आलं हे कसं करू मी. शिकतच नाही कधी. हे कोणाच्या मोबाईलवर शिकतात त्या? स्वतःच्याच. तुमच्या नाही ना? नाही. चेक नाही ना करत तेवढ्या? लॉक लावून ठेवले ते, लॉक लावून ठेवले. गणपती बाप्पा मोरया. उद्यापासून एक बदल करायचा असेल तर कुठला? स्वतः मुलाचं सजेशन मान्य करते, कारण मला जरा जरी काही प्रॉब्लेम आला की मला भीती वाटते की काहीतरी बिघडेल, म्हणून मी त्याच्याकडे धावते. पण ते असं घाबरून उपयोगाचं नाही. टेक्नॉलॉजीमध्ये आपण थोडंसं पार्टिसिपेट करायचं. काय काळ आहे बघा, पूर्वी मुलं आईकडे धावायची. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना आता 3 आव्हानं आहेत. अभिनय करायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. पहिली चिठ्ठी घ्या.
मराठी चित्रपटाचं नाव आलंय. रेडी, वेळ सुरू झाली. इकडे अभिनंदन, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या. चला, एक बक्षीस मिळालं. आता पुढचं आव्हान. गाणं आहे, हिंदी गाणं आहे. माय नेम इज लखन. माय नेम इज लखन. गाणं म्हणा, गाणं म्हणायला लागेल. लो जी सुनो जी, मैं हूँ मनमौजी, कहता हूँ मैं जो तुम भी करो जी. 1 2 का 4 4 2 का 1. ओरिजिनल चित्रपटातलं गाणं सुद्धा जर स्वतः अनिल कपूर बघतील तर दडपण येईल त्यांना. अभिनंदन, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता तिसरं आव्हान बघूया. म्हण ओळखायची आहे. ओठांची हालचाल बिलकुल करू नका. अभिनय त्यानेच केला. हत्ती हत्ती आहे काय? नाही, पण खरंच तुम्ही हत्तीची सोंड दाखवली. तुम्ही हे काय केलं? मोठा प्राणी. मला वाटलं हा हत्ती गुहेत राहतो की काय. म्हणजे मी ते वाचूनच कळलं की एकदम सोपं आहे, काय प्रॉब्लेम नाही. लगेच ते धावून आले तुमच्यासाठी. अभिनंदन. यानंतर बघूया कोण जिंकणार पैठणी. बघूया कोणाचं नाव जाहीर होणार पैठणीच्या खेळासाठी. एक नाव पटकन जाहीर करतो. नाव आहे मिलन सावंत. नाव सांगा. मिलन श्रीकांत सावंत. घरी कोण कोण आहे? सासू, मिस्टर, मुलं 2. आवाजाला काय झालं एकदम? वाटलं नव्हतं का नाव हे? घ्या उखाणा घ्या. अंबाबाईच्या देवळात सोन्याचा कळस, श्रीकांतरावांचं नाव घेते, मला नाही आळस. हो, अरे वा. चला बघूया कोण जिंकणार. पैठणी खेळ सोपा आहे. मधोमध एक बादली ठेवलेली आहे. त्या कार्पेटवरती चेंडूचा टप्पा पडून तो चेंडू त्या बादलीमध्ये गोळा करायचा आहे. दोघींनाही 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. ओ, आता 5 संधी त्यांच्यासाठी. थांबा, 5 संधी तुमच्याही झालेल्या आहेत. आता पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. आता 5 संधी तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या सावंत वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या देसाई वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. पण मग मला सांगा, मग 12वी पर्यंत गेलात तुम्ही? 12वी केली ना. 12वी मध्ये 43 मिळाले, 43% मिळाले. पण काय केलं, कॉमर्स की आर्ट्स? कॉमर्समध्ये. कॉमर्समध्ये. आणि आताही मी कॉमर्सच घेतलंय. मग आता बीकॉम करताय? हो, बीकॉम करते. मला खूप शुभेच्छा. थँक्यू. ते छान. मग तुमचे सगळे हिशोब तपासणार. आता मी आणि माझा मोठा मुलगा आम्ही दोघंही 13वीला आहोत. काय सांगताय?